एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. अगदी थोड्याच कालावधीत हा चित्रपट प्रचंड गाजला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः थैमान घातलं. देशभरातील महाराष्ट्रातील अनेक स्त्रियांनी या चित्रपटाला बघण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या आणि हा चित्रपट बाहेर बाईपणाचा एक उत्सव म्हणून साजरा केला जाऊ लागला. हे सगळं होत असताना देशाच्या दुसऱ्या टोकाला मात्र मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये मैत्री समाजातील काही पुरुषांकडून कुकी समाजातील काही महिलांची भर चौकात नग्न धिंड काढण्यात आली आणि त्यांचा सामूहिक बलात्कार करण्यात आला. आणि या सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ घटना घडून गेल्यानंतर तब्बल 2 महिन्यांनी प्रचंड व्हायरल झाला. त्यावेळी मित्रांनो, एका बाजूला बाईपण किती भाग्यशाली आहे हे मिरवत सांगणारा हा चित्रपट करोडोंची कमाई करत होता, नवनवीन रेकॉर्ड मोडत होता. तर दुसऱ्याच बाजूला बाईपणाचं खरं वास्तव मांडणारा, बाईपण किती वेदनादायी आहे, काटेरी आहे हे काळीच पिवटून टाकणारा हा व्हिडिओ जो आपल्याला दाखवत होता, याच बाईपणाची वास्तविकता आपल्या समोर मांडत होता. या दोन्ही घटनांमध्ये एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे आपल्या समाजाची अजूनही न मिटलेली पुरुष प्रधान मानसिकता. कारण बाईपण भारी देवा हा चित्रपट स्त्रियांपेक्षा किती पुरुषांनी बघितला किंवा या व्हिडिओ नंतर किती पुरुषांनी याविरुद्ध एक ठाम भूमिका मांडली यावरती खूप मोठं दुमत आहे. आपल्या समाजात किंवा आपला समाज आजही पितृसत्तेच्या किती अधिपत्याखाली जगतोय. पुरुषीपणाचा, मर्दपणाचा थोतांड उन्माद आजही इथल्या नराधमांच्या नसानसामध्ये किती भिनलेला आहे त्याची जाणीव करून देणारा व्हिडिओ होता. आणि त्याच घटनेची आणि आपल्या समाजामध्ये रुळलेल्या पितृसत्ताक मानसिकतेची, पुरुष प्रधानतेची चिकित्सा तुमच्या समोर करतोय. नमस्कार, स्पर्धक सांगेतिक कोड क्रमांक 31 विषय मांडतोय मणिपूरची धिंड आणि देशाचा पुरुष प्रधान पिंड. मुळातच नाही मित्रांनो, आपण आपला प्राचीन इतिहास बघितला तर आपल्या प्राचीन इतिहासातील बहुतांश समाज व्यवस्था ज्या होत्या या सगळ्या समाज व्यवस्था आधी मातृसत्ताक होत्या. त्यानंतर पुरुष प्रधान आर्यांचं भारतामध्ये आगमन झालं आणि इथल्या मातृसत्ताक अनार्यांबरोबर त्यांचा एक संघर्ष झाला, एक सामूहिक युद्ध झालं आणि या संघर्षाच्या अखेरीस आर्यांचा विजय झाला. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी पुढे जाऊन आर्यांची पुरुष प्रधानता आपल्या समाजात ओळख दिली आणि मग पुरुष प्रधान वैदिक आर्य समाजाने त्यावेळी पुरुषाला स्त्रीपेक्षा श्रेष्ठ ठरवण्यासाठी अनेक क्रूर चालीरीतीच्या सहाय्याने समाजात पुरुष प्रधानता कशी रुजवता येईल यासाठी अनेक प्रयत्न केले. मग या सगळ्या चालीरीतीमध्ये बालविवाह, सतीप्रथा, बहुपत्नीत्व, विधवांना दिली जाणारी अमानुष वागणूक या सगळ्या घटना जर आपण बघितल्या तर त्या काळी या सगळ्या घटना पुरुषपणाचं एक आपण म्हणतो ना उद्बोधक या सगळ्या घटना होत्या. आणि त्यासाठी आपल्याला तेव्हापासूनच कुठेतरी आपल्या समाजामध्ये पुरुष प्रधानतेची विजय होण्याचं काम त्या काळी त्या समाजाने केलं आणि तीच मुळे आज आपण 21व्या शतकात सुद्धा घेऊन चाललोय. म्हणजे अगदी अलीकडच्या काळामध्ये 1900च्या काळामध्ये स्त्रीवादी संघटनांनी खूप मोठी चळवळ उभारली. त्या माध्यमातून स्त्रियांना एक आवाज निर्माण करून दिला आणि आज 21व्या शतकामध्ये आपण स्त्री पुरुष समानतेविषयी बोलतोय. इट्स हर चॉईसचा नारा देतोय. स्त्रियांनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीविषयी बोलतोय. पण या सगळ्या मागे आपण आपल्या समाजाची पुरुष प्रधान मानसिकता किंवा पितृसत्तात्मक विचारक्षमता बदलू शकलोय का असा एक साधारण प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो. म्हणजे मणिपूरची जी धिंड काढली गेली ना मित्रांनो, मला त्याबद्दल असं म्हणायचंय की ती धिंड फक्त काही आपल्या त्या 2 महिलांची नव्हती किंवा दिसणाऱ्या मणिपूरच्या परिस्थितीची नव्हती, पण आपल्या व्यवस्थेची ती धिंड होती. म्हणजे एका बाजूला बेटी बचाव बेटी पढाओचा नारा देणाऱ्या पण या सगळ्या गोष्टीवरती मौन धारण करून बसलेल्या कुठेतरी त्या देशाच्या प्रमुखांची सुद्धा ती धिंड होती. आपल्या व्यवस्थेमध्ये आपण वारंवार म्हणत असतो की आजची नारी सप्पेवारी हे आपण वरवर म्हणतो, पण आतून मात्र तिला तुच्छ लेखणाऱ्या आणि तिच्या शरीराची वासना ठेवणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीची धिंड होती. आणि म्हणून मला वाटतं ही मणिपूरची धिंड या सगळ्या गोष्टींचे एक प्रतीक आहे की वर्षानुवर्ष स्त्रियांवरती अन्याय झालाय, त्या अन्यायाची आणि स्त्रियांच्या सामाजिक खच्चीकरणाची कुठेतरी ही प्रतीक होती. आणि म्हणून मला वाटतं मणिपूरची धिंड आपल्या देशातील पुरुष प्रधान पिंडाचा एक खूप मोठं उद्बोधक चिन्ह आहे, ते आपण समजून घ्यायला पाहिजे. एका बाजूला आपण असं म्हणतोय की या देशाच्या सुसंस्कृत पद्धतीसाठी, सुसंस्कृत परंपरांसाठी मणिपूरची धिंड ही लज्जास्पद आहे आणि याबाबत बोलताना आपले पंतप्रधान स्वतः असं म्हणतात की दोषींना मी अजिबात सोडणार नाही, कठोर शिक्षा केली जाईल. पण त्याबाबतचा योगायोग बघा की ज्या दिवशी त्यांनी हे विधान केलं अगदी त्याच दिवशी हत्येच्या आरोपाखाली आणि बलात्काराच्या आरोपाखाली आजन्म कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या राम रहीमला 30 दिवसांसाठी पॅरोलवरती त्याच दिवशी सोडलं गेलं. इतकंच नाही तर दुसरी घटना ही सुद्धा होती की महिला पैलवानांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली जेलमध्ये तुरुंगात असणाऱ्या ब्रिजभूषण सिंग यांना सुद्धा त्याच दिवशी जामीन मंजूर करण्यात आला. दुसऱ्या बाजूला जंतर मंतरवरील महिला पैलवानांचं आंदोलन त्याच दिवशी उधळून लावण्यात आलं. आणि इतकंच नाही तर अशा अनेक घटना तुमच्या माझ्यासमोर येतील. म्हणजे बिल्किस बानोच्या बलात्कारांना त्यांची शिक्षा पूर्ण न होताच ते केवळ एका विशिष्ट जातीचे आहे म्हणून सोडून दिलं असावं, किंवा या सगळ्यानंतर कठुआ मध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणात जम्मूमध्ये ज्यावेळी रॅली काढण्यात आली त्या रॅलीमध्ये
त्या आरोपीच्या समर्थनात ज्यावेळी सरकारमध्ये दोन महत्त्वाचे नेते उभे राहतात आणि जनतेला संबोधित करतात, त्यावेळी नक्की आपण स्त्रियांच्या प्रश्नांची, स्त्रियांच्या कागाशी जाऊन आपण त्यांच्या मुद्द्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय का, असा साधारण एक प्रश्न आपल्या समोर निर्माण होतोय. वरवर आपण किती स्त्री पुरुष समानतेचा डंका मिळवला तर या सगळ्या स्त्रियांच्या प्रश्नांची आपण मुळाशी जाऊन त्याला काहीतरी मार्ग शोधू शकलोय का, असाही साधारण एक प्रश्न माझ्या समोर निर्माण होतो. एका बाजूला ना या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर मला वाटतं बाईच्या शरीराला ना या समाजप्रधान व्यवस्थेनं किंवा पुरुषप्रधान व्यवस्थेनं नेहमीच एक शस्त्र म्हणून वापरलंय आणि वापर झाल्यास पुसकरून टाकून सुद्धा दिले. म्हणजे पुरुषाला प्रेम हवंय त्यांना ते बाईच्या शरीरावर केलं, त्याला पैसे हवे त्यांनी बाईचं शरीर विकलं, त्याला सत्ता हवी त्यांनी समोरच्या गटातील बाईचं शरीर अगदी पोस्टर सारखं वापरलं. आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा द्रौपदी वस्त्रहरणाची परंपरा ही ज्यावेळी सभेमध्ये झाली होती ती मात्र रस्त्यावरती आणली जाते, भर चौकात केली जाते आणि त्यावेळी सुद्धा सभेतील महारथी हे गप्प होतेच आणि आता सुद्धा इथली व्यवस्था गप्प आहे. आणि म्हणून मला वाटतं आपण याच्यासाठी निषेध व्यक्त करायला हवाय, सगळ्यांनी सामूहिकरित्या एकत्रित यायला हवंय. पण संस्कृतीवरनं आपल्याला टीका टिप्पणी करणारे किंवा संस्कृतीतनं आपल्याला मार्गदर्शन करणारे, साडी टिकली यावरच बोलणारे संस्कृती रक्षक मात्र सध्या आपल्याला गप्प असताना दिसून येतात. आणि मला वाटतं यांच्या निषेधाची आपल्याला गरजही नाही, कारण त्यांनी तो निषेध लोकलज्जास्तव व्यक्तही केला तर तो कदाचित नाईलाज असेल, एक विसंगती असेल. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्त्रियांना फक्त कोणाच्या भूमिकेपुरतं मर्यादित न ठेवता स्त्रियांनी स्वतःची एक भूमिका घ्यायला हवी. कारण आपण ज्यावेळी मणिपूरची घटना बघतो, ही मणिपूरची घटना जर आपल्याला विचलित करत नसेल मित्रांनो, तर मला वाटतं सद्यस्थितीतील राजकारणाने आपल्याला पशु बनवलंय हे आपल्याला पहिले मान्य करावं लागेल. तेव्हा कुठेतरी आपण या मणिपूरच्या घटनेकडे एका भावनिक दृष्टिकोनातून बघू शकतो. कारण मणिपूरची घटना ही फक्त मणिपूरपर्यंत मर्यादित नव्हती, तर स्त्रियांवर झालेल्या देशामध्ये स्त्रियांवर जे कोणते अत्याचार होतात इतकंच नाही तर पुरुष प्रधानता ही आपल्या समाजाच्या बेसिक तत्वांपर्यंत कशी मुरली आहे या सगळ्यांचं एक ती प्रतीक होती. आणि म्हणून मला वाटतं त्या पुरुष प्रधानते विरोधात जर आपल्याला उभं राहायचं असेल तर ॲनी फ्रँकिन्स असं म्हणतात, त्यांच्या पुस्तकात असं म्हणतात की ज्यावेळी आपण पुरुष प्रधानतेविषयी बोलतोय त्याचा तितकासाच फरक इथल्या पुरुषांना सुद्धा झालाय. कारण त्यांनी पुरुषांमधल्या भावनिक पोषण कुठेतरी कमी करून त्यांना भावनाहीन बनवलंय आणि म्हणून त्याचा एक खूप मोठा प्रभाव या सगळ्या हिंसाचारावरती होताना आपल्याला दिसतोय. आणि म्हणून पुरुषाला अभावनिक करण्याचं सुद्धा काम इथल्या पितृव्यवस्थेनं या पुरुष प्रधानतेनं केलंय. म्हणून मला वाटतं येत्या कालखंडामध्ये आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या या विरोधात भूमिका घेण्याची गरज आहे. ती जर आपण घेतली तरच ही पुरुष प्रधानता मिटवू शकू, इतकाच आशावाद व्यक्त करतो. आणि येणारा